लाल किताब प्रमाणे तूळ रास्त भविष्य काय 2024 मध्ये हे जाणून घेऊया. तर सर्वात आधी बोलूया करिअर आणि नोकरीबद्दल. तर शनी 7व्या भावात आणि गुरु 5व्या भावात असल्याने सूर्य आणि मंगळ तृतीयात आणि राहू 6व्या भावात असल्यामुळे तुम्हाला आव्हानांना सामोरं जावं लागेल, परंतु तुम्ही घाबरणार नाही. वर्ष 2024 चे ग्रह नक्षत्र दर्शवत आहे की या वर्षाच्या सुरुवातीला करिअर आणि नोकरीमध्ये चांगले परिणाम दिसून येतील. तसंच मध्यभागी गुरु 9व्या भावात असल्यामुळे नोकरीत बदल होण्याची शक्यता असली तरी 9व्या भावात आणि नंतर 10व्या भावात मंगळाच्या हालचालीमुळे चांगली नोकरी मिळण्याची शक्यताही निर्माण होईल. जर आपण तूळ राशीच्या परीक्षा, स्पर्धा आणि शिक्षणाबद्दल बोलायला गेलो तर वर्ष 2024च्या ग्रह गोचर प्रमाणे यावर्षी विद्यार्थ्यांना अनेक प्रकारच्या आव्हानांना सामोरं जावं लागणार, कारण चतुर्थ भाव स्वामी शनी ग्रह तुमच्या कुंडलीच्या पंचम भावात राहील. तरी जर शनीचे उपाय केले तर अभ्यासावरील फोकस वाढेल आणि तेव्हा स्पर्धा परीक्षेत यश मिळू शकेल. आपण असे केले नाही तर वर्षाच्या मध्यात राहूमुळे यश मिळू शकतं. तुम्हाला सल्ला आहे की वर्षाच्या सुरुवातीला चांगली मेहनत करा. तूळ राशीच्या व्यवसायाबद्दल बोलायला गेलो तर वर्षाच्या सुरुवातीला 6व्या भावात राहू, 3ऱ्या भावात सूर्य आणि मंगळ आणि 2ऱ्या भावात बुध आणि शुक्र आणि शनी आणि गुरुचा संयोग व्यावसायिकांसाठी शुभ संकेत देत आहे. व्यवसायात नफा वाढेल, परंतु वर्षाच्या मध्यभागी थोडं मंद राहू शकतं. जर तुम्ही तुमच्या कामाचे पूर्ण नियोजन केले तर व्यवसायातील चढ-उतारांपासून तुम्ही वाचाल. म्हणून आमचा सल्ला आहे की वर्षाच्या सुरुवातीला जेव्हा ग्रहांची स्थिती चांगली असेल तेव्हा तुमच्या व्यवसायाचा विस्तार सुरू करा. बुध ग्रहाचे उपाय केल्यास लाभ मिळू शकतो. आणि आता बोलूया प्रेम, प्रणय, कुटुंब आणि नातेसंबंधांबद्दल. तर वर्षाच्या सुरुवातीला शुक्र आणि बुध द्वितीय भावात असल्यामुळे तुमचे बोलणे मधुर असेल, त्यामुळेच तुमचे प्रेम संबंधही गोड होतील. तसेच शनी 5व्या भावात असल्याने आणि सप्तम 11व्या आणि द्वितीय भावात राशी असल्यामुळे प्रेमविवाह होण्याची शक्यता इथे आहे. तसेच कौटुंबिक जीवनात आनंद राहिले. तृतीय घरात सूर्य आणि मंगळाच्या उपस्थितीमुळे भावंडांमध्ये लाभ होईल. तथापि तुम्हाला सल्ला दिला जातो की कुटुंबातील कोणत्याही सदस्याशी भांडण करू नका, अन्यथा तुम्हाला नोकरी आणि व्यवसायात वाईट दिवसांना सामोरं जावं लागू शकतं. कुटुंबातील सदस्यांच्या सहकार्यानेच तुम्हाला यश मिळणार आहे. आता बोलूया आरोग्याबद्दल. तर 6व्या भावात राहूच्या संक्रमणामुळे तुमच्या खाण्याच्या सवयी आणि जीवनशैलीबाबत बेफिक्री व्हाल आणि तुमचे शरीर यामुळेच आजारी पडू शकतं. तर तुम्ही एखाद्या गंभीर आजाराला बळी पडू शकता. जरी तुम्ही रोगापासून मुक्त व्हाल, परंतु रोग कोणताही असो काहीही नुकसान मागे सोडतोच. हे शक्य आहे की यानंतर तुम्हाला वर्षभर अशक्तपणा जाणवेल किंवा तुम्हाला डोळ्यांचा काही त्रास असू शकतो, समस्या असू शकते. तुम्हाला रक्त, पोट आणि मज्जा संस्थेशी संबंधित समस्यांना सामोरं जावं लागू शकतो. केवळ सात्विक आहाराला तुमच्या जीवनशैलीचा भाग बनवलं तरच आपल्याला बरं होईल, कारण वर्षाच्या शेवटी गुरु 8व्या भावात, केतू 12व्या घरात, राहू 6व्या भावात आणि शनी असेल. तर 5व्या घरात असेल शनी, त्यावेळी पचन संस्था पूर्णपणे बिघडलेली असेल. आता बोलूया आर्थिक स्थितीबद्दल. शनी ग्रहाची पंचम भावातून सप्तम, एकादश आणि द्वितीय भावात दृष्टी असल्याने धन संबंधी समस्याचे निदान होईल. आर्थिक स्थिती मजबूत राहिले. बृहस्पतीच्या कृपेने आणि राहूच्या 6व्या भावात असल्याने आय संबंधी इतर स्तोत्र निर्माण होतील. अचानक होत असलेल्या खर्चांना मात्र घाबरू नका. व्यवसाय किंवा नोकरी योग्यरित्या सुरू राहिले. आर्थिकदृष्ट्या सर्व उत्तम आहे. केवळ देणघेण करताना सावधगिरी बाळगा. आता जाणून घ्या तूळ राशीला लाल किताब काय उपाय सांगत आहे जे यावर्षी करायचं आहे. तर पहिला सोपा उपाय म्हणजे शुक्रवारी उपास करा, महालक्ष्मी स्तोत्र पाठ करा किंवा महालक्ष्मी मंदिरात जाऊन देवीला कमळाचं फूल अर्पित करा. याने नोकरी आणि व्यवसायात लाभ होईल. दुसरा उपाय शनीला शुभ करण्यासाठी अंध किंवा गरीब व्यक्तीला शनिवारी भोजन द्या. याने जीवनात अचानक येणाऱ्या संकटापासून मुक्ती मिळेल. आणि तिसरा उपाय म्हणजे राहूच्या वाईट प्रभावापासून बचावासाठी वाहत्या पाण्यात जवस प्रवाहित करा किंवा बृहस्पतीचे उपाय करा. चौथा उपाय अगदी सोपा आहे, कपाळावर चंदन किंवा हळदीचा टिळा लावा. आता आपण जाणून घ्या आपल्या यावर्षीचे लकी नंबर, तारखा आणि रंग कोणता आहे. तर वर्ष 2024 मध्ये आपल्यासाठी लकी नंबर 5 आणि 8 आहे. तर लकी तारखा 5, 8, 14, 17, 23 आणि 26 आहे. या दिवशी विशेष कार्य केल्यास लाभ मिळेल. मात्र 1 आणि 2 ही तारीख आपल्याला या दिवशी कोणतेही आपल्याला शुभ कार्य करायचे नाही, महत्वाचे कार्य करायचे नाही. तसंच लकी रंग आपला पांढरा आणि हलका निळा आहे. मात्र लाल रंगापासून आपल्याला दूर राहायचंय. आपल्याला जी 3 कामे टाळली पाहिजे ती आहे धोका देणे, कडू बोलणे आणि शनीचे मंद कार्य करणे. आपल्याला आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. आशा आहे की आपल्याला ही माहिती नक्कीच आवडली असेल तर लाईक करा आणि कमेंट करून विचारू देखील शकता.